आज आपण पाहणार आहोत एकनाथ शिंदेंचं गाव कसं आहे आणि त्यांच्या गावची यात्रा नक्की कशी आहे। मी येऊन पोहोचलोय तापोळासारख्या एका छोटेखानी गावामध्ये, जे तापोळा कोयनेच्या जलाशयाच्या मध्यभागी वसलेलं आपल्याला पाहायला मिळतं। इथं कोयना, सोळशी, कांदाटी अशा 3 नद्यांचा संगम झालाय आणि या संगमाच्या काठी एकनाथ शिंदेंचं दरे नावाचं गाव आहे। मी आज त्या गावामध्ये जाणार आहे, त्यांचं घर पाहणार आहे, त्यानंतर त्यांची यात्रा देखील पाहणार आहे। सह्याद्रीच्या मुख्य रांगेमध्ये त्यांचं गाव बसलंय। इथं मी जेव्हा आलो आणि हे जेव्हा सगळं पाहिलं तेव्हा मी थक्क झालो। इथली यात्रा देखील अद्भुत आहे। ही व्हिडिओ अजिबात सोडू नका आणि शेवटपर्यंत पहा। इथं तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळतील, शिकायला मिळतील आणि अनेक गोष्टी अनुभवायला देखील मिळतील। मी आता गावातल्या एका रस्त्यावरती आहे, ज्याचं काम शिंदे साहेब मला असं वाटतंय नगर विकास मंत्री असताना 2021 साली झालेलं हे काम आहे, ज्याची अंदाजपत्रकीय रक्कम। आपण यात्रेच्या आता अशा एका ठिकाणी आहे जिथं आख्यायिका सांगितली जाते। या यात्रेचं खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ही विहीर जशी जशी माणसं वाढतील तसे तशी या विहिरीचं पाणी वाढतं आणि ते आज देखील आपल्याला पाहायला मिळतं। सकाळ झाली। इथली सकाळ म्हणजे अप्रतिम आहे। सह्याद्रीचा मुख्य प्रवाह आणि त्या प्रवाहाच्या आजूबाजूला असणारी ही छोटेखानी खेडेगाव, हे जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुम्ही फक्त पाहतच राहता। इथली प्रत्येक गोष्ट निसर्गानं अगदी मुक्तहस्तपणे उधळण केलेली आपल्याला पाहायला मिळते। हे आहे तापोळा नावाचं एक छोटेखानी शहर। इथल्या भागातील, दुर्गम भागातील अनेक लोकांना हे शहर म्हणजे मुंबईसारखंच आहे। इथं प्रत्येक गोष्ट मिळते। इथं बँका आहेत, इथं दवाखाने आहेत, इथे प्रत्येक गोष्ट आहे जी त्यांच्या जीवनासाठी उपयुक्त आहे। इथे असणाऱ्या बोट क्लबमध्ये आपण अनेकांनी पर्यटन केलं असेल, आपण अनेकांनी इथं येऊन हा भाग सगळा पाहिला असेल। मी जेव्हा इथं आलो आणि जेव्हा मी सगळं पाहतोय, खरंच अप्रतिम आहे। हे निळशार पाणी मनाला इतकं भावतंय की काहीच बोलू नका। एकनाथ शिंदेंचं गाव इतकं सुंदर आहे की इथं आल्यानंतर तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल, एवढं मात्र मी तुम्हाला नक्की सांगतो। हे तापोळा इथल्या दुर्गम भागामध्ये अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे। जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला समजलं, कारण जर तापोळा नसेल तर इथल्या लोकांचं जीवनमान खरोखरच विस्कळीत होऊन जाईल। इथले रस्ते अत्यंत पहिले भीषण होते, मात्र गेल्या 2-2.5 वर्षापासून इथले स्थानिक मला सांगतायत की एकनाथ शिंदेंनी इथल्या रस्त्यांचा कायापालट केलाय। रस्ते मोठे होऊ लागलेत, दुपदरी होऊ लागलेत। पहिले छोटेसे अगदी बारीक रस्ते होते जिथे मोठे अपघात होत असत, मात्र आता अप्रतिम रस्ते झालेत, हायवेज झालेत असे अनेक इथली स्थानिक लोक सांगतायत आणि ते देखील खुश आहेत। त्यांना असं वाटतं की एकनाथ शिंदे थोडे लेटच मुख्यमंत्री झाले, आधीच व्हायला हवे होते। इथले मी रस्ते पाहिले, इथल्या स्थानिकांचा विकास पाहिला, मला देखील समजलं की निश्चितच एकनाथ शिंदे इथले मुख्यमंत्री झाल्यानंतर एक स्थानिक भूमिपुत्र म्हणून त्यांनी अनेक कामं केलेली आपल्याला पाहायला मिळतात। खास करून इथल्या दळणवळणावरती एकनाथ शिंदेंनी मोठा भर दिलाय, कारण हा भाग अत्यंत दुर्गम आहे, अत्यंत दुर्गम। सह्याद्रीचा मुख्य प्रवाह म्हणजे अगदी वासोट्याला खाली जाताना जो काही सह्याद्रीचा मुख्य प्रवाह लागतो, त्या प्रवाहामध्ये कोयना नदीच्या काठाशी वसलेली ही सगळी गावं आहेत आणि तिथेच दरे नावाच्या गावामध्ये एकनाथ शिंदे देखील राहतात। त्यांचं ते गाव आहे। ते मुख्यमंत्री झाले आणि इथल्या लोकांना नवीन जीवन मिळालं। इथली लोक खूप खुश आहेत। हे जे काही शहर आहे हे आहे छोटेखानी खेडेगाव तापोळा। इथं जीवनावश्यक प्रत्येक गोष्ट इथल्या लोकांना मिळते। इथं दवाखाने आहेत, इथं छोटेखानी बाजारपेठा आहेत, इथं प्रत्येक गोष्ट इथल्या लोकांना मिळते, त्यामुळे त्यांचं जीवनमान सुकर होतंय। हा जो पूल पाहताय, हा पूल फक्त पर्यटनासाठी नाहीये, हा पूल इथल्या 2 बाजूंना जोडणार आहे। ही आहे कोयना नदी, इकडे आहे तापोळा नावाचं एक मोठं शहर इथल्या लोकांसाठी आणि पलीकडच्या बाजूला आहे ती म्हणजे कांदाटी खोऱ्याची डोंगर रांग।
त्याच बाजूला आहे एकनाथ शिंदेंचं गाव. हा पूल फक्त इथल्या गावांना जोडत नाहीये, तर तो थेट कोकण सारख्या एका मोठ्या भूभागाला जोडला जाणार आहे. हा काय फक्त पर्यटनासाठी नाही बांधलाय. हा पूल इथल्या दुर्गम भागातील लोकांना खरोखर एक नवी संजीवनी देणार आहे. कारण आपण 1-2 दिवस येतो, उन्हाळ्यामध्ये येतो, मौज मजा करतो आणि निघून जातो. पण इथला पावसाळा इतका भयंकर आहे की तुम्ही त्याचा विचार देखील करू शकत नाही. इथं पायाखालची जमीन दिसत नाही. पाऊस इतका पडतो की 4-4 दिवस घरातून लोक बाहेर पडत नाहीत. अशा या प्रसंगी जेव्हा कोणी आजारी पडतं, जेव्हा कोणाला काही त्रास होतो, तेव्हा हे काही दळणवळण करणं इतकं सोपं इथं नाही आहे. इथल्या बोटी वाऱ्याच्या प्रवाहाने चालू शकत नाहीत. पाणी इतकं भयंकर रौद्र रूप घेतं की नदीकडे जाण्याची कोणाची हिंमत देखील होत नाही. त्याच्यामुळं हा पूल इथल्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. येत्या 1 वर्षामध्ये हा पूल बनून तयार होईल आणि इथं दळणवळण चालू देखील होईल. एकनाथ शिंदेनी या सगळ्या भागाचा चांगला अभ्यास केला आहे आणि 2-2.5 वर्षामध्ये जे काही करता येईल या दुर्गम भागासाठी ते त्यांनी केलंय आणि ते आपल्याला सत्यात उतरताना देखील दिसतंय. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी पाहून अत्यंत खुश आहे की इथल्या लोकांना आता जीवन थोडंसं सुकर होणार आहे. हा पूल पर्यटनाच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचा बनवला आहे. तर अनेक जण सांगतात काचेच्या गॅलऱ्या काय आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण मी त्या पर्यटनाला जास्त महत्त्व सध्या तरी या प्रसंगी देणार नाही. पण हा पूल इथल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. पर्यटन करण्यासाठी पूल काय असे कित्येक पडलेत, पण हा पूल इथल्या लोकांसाठी असणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि एकनाथ शिंदेंनी तेच हेरलं आणि ते लोकांना दिलं देखील. हे आहे एकनाथ शिंदे यांचं गाव आणि हे त्यांचं आहे फार्म हाऊस. फार्म हाऊस म्हणजे घरच आहे त्यांचं. नदीच्या काठी हेलिपॅड बनलंय, त्याच्यावरच्या बाजूला त्यांचं घर आहे. आजूबाजूला फळबागा लावलेल्या आहेत, झाडं लावलेली आहेत, शेती करण्यासाठी मोठी जमीन आहे. आणि इथं आल्यानंतर मी अक्षरशः अचंबित झालो. हा प्रदेश इतका सुंदर आहे, इतकं भारी वाटतं इथे की तुम्ही इथं आल्यानंतर परत जाण्याची तुमची इच्छाच होणार नाही. या कोयनेचं विस्तीर्ण पात्र या गावांच्या अगदी भेगाभेगांमध्ये शिरलंय. हे निळशार पाणी आणि इथला सह्याद्री या गावामध्ये काही औरच आपली जादू दाखवतोय. इथं एकनाथ शिंदेंनी सध्या चांगल्या प्रमाणामध्ये स्वतःचं फार्म हाऊस उभं केलंय आणि इथं अनेक फळबागा, शेतीबागा यांचे ते सगळी शेती करतात. त्यांना शेतीची आवड आहे हे आपल्याला सांगण्याची काही गरज नाही आहे. त्यांचे अनेक पाहुणे किंवा अनेक लोक जेव्हा इथं येतात तेव्हा ते बोटीने जलपर्यटनाची मजा देखील अनुभवतात. इथेच नव्याने सुरू झालंय ते कोयनेचं जलपर्यटन स्थळ, जे सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षतेखाली इथे चालू केलंय आणि येणाऱ्या काळामध्ये इथल्या स्थानिकांना निश्चित रोजगार देईल याचा पुरेपूर अगदी विचार केलाय. मी जेव्हा या भागामध्ये 7-8 दिवसापासून राहिलोय, इथं आल्यानंतर मला तो एकच सांगतोय की एकनाथ शिंदे आल्यापासून किंवा एकनाथ शिंदे राज्याच्या राजकारणामध्ये मुख्य स्थानी आल्यापासून इथल्या लोकांचं जीवनमान खरोखर बदललंय. इथल्या लोकांनी कधी एवढे रस्ते पाहिले नव्हते, ना कधी असे पूल पाहिले होते, ना इथं कोणताही रोजगार होता. इथं फक्त होतं ते इथून गाव सोडून मुंबईला शहरामध्ये कामासाठी जाणं. मी आता गावातल्या एका रस्त्यावरती आहे, ज्याचं काम शिंदे साहेब मला असं वाटतंय नगरविकास मंत्री असताना 2021 साली झालेलं हे काम आहे, ज्याची अंदाजपत्रकीय रक्कम आहे 25 लाख रुपये आणि 22/10/2021 रोजी हे काम केलंय. हे जो सिमेंटचा रोड आहे जो खाली स्मशानभूमीकडे गेलाय, त्या रोडची आपण अवस्था 2 वर्षानंतर बघितली तर ठीकठाक रोड आहे, चांगलं काम झालंय, उत्तमरित्या काम केलेलं आहे. 1-2 वर्षामध्ये खास करून आजूबाजूच्या गावांमधले मी अनेक रस्ते पाहिले. इथला भाग मी झालं एक 10 दिवस फिरतोय, इथं पाहिल्यानंतर अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दुरावस्था झाले, पण हा रस्ता बऱ्यापैकी बनवलाय, चांगला बनवलाय. तुम्ही हा जर पाहाल इकडे हा रस्ता खाली तिकडे स्मशानभूमीकडे गेलाय, जो एकनाथ शिंदेच्या गावचा रस्ता आहे. आणि हा जो रस्ता तुम्ही वरचा पाहताय तो रस्ता मुख्य रस्ता आहे, जो तिकडे तापोळ्याकडून येतो आणि इकडे पुढे कांदाटी खोऱ्यामध्ये जातो. एक कांदाटी नावाची नदी आहे, त्या खोऱ्यामध्ये हा मुख्य रस्ता जातो. आणि अशा प्रकारचं थोडंसं काम आहे. वरचं थोडंसं जरी बघायला गेलं तर सिमेंट निघालंय थोडंसं. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींकडं म्हणजे ज्या प्रकारे बांधकाम असावं लागतं तसं
पूर्णरित्या म्हणजे 100% देऊन केलेलं तरी दिसत नाहीये, पण निश्चित 90% हे काम चांगलं आहे. 2-1 वर्ष टिकलंय आणि खरोखरच बऱ्यापैकी इथं कामं झालेली आहेत. कारण एकनाथ शिंदे स्वतः राज्याचे मंत्री राहिलेले आहेत, स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि सध्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या गावातली कामं कशी आहेत हे आपण आज सर्वकडे पाहणार. आपण आता दर्यातल्या मंदिराजवळ आहे, जिथं शिंदे साहेबांचं हे ग्रामदैवत आहे आणि अशा प्रकारे त्यांनी आता मंदिराचं हे सगळं काम केलेलं आहे. आणि अत्यंत छोटं गाव आहे, 20-25 घरांचं गाव आहे, मात्र मंदिर अतिशय उत्तम आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि आजूबाजूला पाहाल तर सगळे डोंगरदऱ्या आहेत आणि इथं आल्यानंतर तुम्हाला फक्त शांतता पाहायला मिळते. आणि इथं सध्या तरी सगळी लोक मुंबईला असल्याकारणानं गावामध्ये अगदी तुरळक लोक आहेत. पण हे अशा प्रकारचं तुम्ही पाहताय हे असं मंदिर आहे जे अत्यंत उत्तमरित्या बांधलेलं आहे. मोठी जागा आहे. हे बांधकामं सगळे आत्ता केलेले आहेत 1-2 वर्षापूर्वी. आम्ही गाव पाहिला आणि इथून निघालो. रात्री यात्रेला जायचंय, एकनाथ शिंदेंच्या यात्रेला, उतेश्वराच्या यात्रेला, तेही डोंगरावरती. मी ऐकून थोडासा घाबरलोच होतो की एवढा मोठा डोंगर चढायचा आहे. तिथल्या काही स्थानिक मुलांसोबत मी रात्री बोटीने पलीकडे निघालो. इथं पूल नाही आहे, इथं ही अशी छोटीशी एक बोट होती. त्या बोटीमध्येही आम्ही 4-5 जण बसलेलो. निळं शांत पाणी आणि आकाशामध्ये शाकंभरी पौर्णिमेचा हा चंद्र. ही मुलं अत्यंत धाडशी आहेत, यांना कशाची भीती नाही आहे, कशाचा गम नाही आहे. यांच्यासोबत मी यात्रेचा प्रवास करणार हे पाहून मला देखील आत्मविश्वास आला होता की ही एवढीशी मुलं इथल्या भागामध्ये, ही सगळी मुंबईवरून आलेली मुलं आहेत खास यात्रेसाठी आणि यांच्यासोबत प्रवास करायचा आहे. मी तुम्हाला सांगतो की आम्ही एवढा डोंगर चढलो. ही आहे उतेश्वराची यात्रा आणि आम्ही ही खालच्या बाजूची नदी रात्री बोटीने पार केली आणि त्यानंतर 3-4 टप्प्यांचा हा डोंगर कमीत कमी 4 ते 4.5 तास चढत होतो. मी अक्षरशः थकलो होतो. वरती जेव्हा आलो मंदिराच्या पायथ्याशी, इथं अनेक लोक अशी पानं ठेवत होती. मी इथल्या अनेकांना विचारले हे नक्की काय आहे. त्यांचं असं सांगणं होतं की ह्या यात्रेला किती लोक येत आहेत हे इथं पानं ठेवल्यावरून समजतं, की जेवढी इथं पानं ठेवली जातील या दगडीवरती तेवढी लोक आल्यात असं समजायचं. आम्ही हळूहळू पायऱ्या चढू लागलो. आम्ही अक्षरशः सह्याद्रीच्या अगदी माथ्यावरती येऊन उभे होतो. जसे जसे पुढे आलो तसे तसे आम्हाला इथे 2 पालख्या सापडल्या. त्या पालख्या जत्रेला येत आहेत. उतेश्वराच्या यात्रेला आजूबाजूच्या गावांमधून आलेल्या या पालख्या आहेत. ही पालख्या घेऊन येणारी लोक ही देखील डोंगर चढून आलेत. इथं गाड्या देखील येतात, मात्र त्या पायथ्यालाच राहतात. त्याच्यावरती देखील अजून मंदिर चढावं लागतं. एकनाथ शिंदे आल्यापासून हे रस्ते अनेक सुकर झालेत असे अनेक लोक सांगतात. त्याच्या आधी मात्र इथं काहीच नव्हतं. इथं इतकी भयंकर गोष्ट होती की इथं चालायला वाट देखील नव्हती. मात्र आता या सगळ्या गोष्टी सहजपणे शक्य झाल्यात. मी मंदिराच्या वरती आलो. मंदिराचा भाग जेव्हा मी वरून निहाळला तेव्हा कांदाटी खोऱ्याचा संपूर्ण भाग आणि कोयनेचा भाग माझ्या डोळ्याखाली दिसला. हे आहे मंदिर. हे सध्या तरी पाडलेलं आहे, इथं काम चालू आहे. हा ढाचा तात्पुरता उभा केला आहे. इथेच स्वयंभू उतेश्वराचं मंदिर आहे. या यात्रेला अनेक मोठी आख्यायिका आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रभरातून, देशभरातून अनेक जण इथं येतात. ही यात्रा असं मानलं जातं की इथं तुम्ही श्रद्धेने, भावनेने जर आलात तर तुमच्या निश्चित काही अपेक्षा असतील, तुमची जी काही स्वप्न असतील ती पूर्ण होतील. इथं आल्यानंतर मी पाहिलं या यात्रेमध्ये जो तो कानटोप्यांनी स्वेटर घालून उभा होता. कारण थंडी एवढी भयंकर होती की तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही. सह्याद्रीच्या इतक्या माथ्यावरती इतका सोसाट्याचा थंड वारा वाहतो की तुम्ही त्याचा विचार देखील करणार नाही. इथं प्रत्येकजण शेकोटी करून बसतो. इथं प्रत्येकजण टेंटमध्ये बसतो किंवा सरळ सरळ देवाचं दर्शन घेऊन झोपी जातो, तो सकाळच्या लग्नविधीसाठी. आपण तो लग्नविधी देखील पाहणार आहोत. हा पठाराचा भाग अत्यंत मोठा आहे. मी जेव्हा इथे आलो, मी दर्शन घेतलं श्री उतेश्वराचं आणि मंत्रमुग्ध झालो. मी उतेश्वराला एकच मागणं केलं की ही जी काही अशी स्थानं आहेत ज्यांना आख्यायिका आहे या राज्यात, या देशामध्ये, हे हिंदूंचा देश आहे, ही अशीच आबाधित राहो आणि ही अशीच आबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी माझी एक वैयक्तिक इच्छा आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की लग्नविधी असतो. इथं उतेश्वराचं आणि बाजूच्या एका वेंगळे गावातील जन्नी मातेचं लग्न लावलं जातं. ते या ठिकाणी इथे ही लग्नाची जागा आहे. इथे अनेक जण सकाळी 6-6:30च्या दरम्यान लग्नाच्या मुहूर्तावरती लग्न लावायला येतात.
या यात्रेचं हे खास वैशिष्ट्य आहे. हे पाहण्यासाठीच अनेक लोक रात्रभर इथं बसतात आणि सकाळी ही झालं की सगळे निघून जातात. त्यानंतर यात्राही तशी संपतेच. अनेक जण आपापल्या घरी निघून जातात, कारण प्रवास देखील परतीचा खूप मोठा असतो. ही यात्रा अद्भुत आहे. महाराष्ट्राच्या यात्रेमध्ये आजपर्यंत अशी यात्रा कधी आपण पाहिली नव्हती. पण एकनाथ शिंदेंनी या यात्रेला एक महाराष्ट्रभर ग्लॅमरस रूप दिले. आता मी ग्लॅमरस अशासाठी म्हणतोय की एकनाथ शिंदेंच्या गावची यात्रा आहे म्हटल्यानंतर अनेक जण इथं येतात आणि इथं आल्यानंतर ते या सगळ्या गोष्टीच्या प्रेमात पडतात. तुम्ही हा जो डोंगर माथा पाहताय, हा तुम्हाला ड्रोनच्या याच्यामध्ये फार छोटा वाटत असेल, पण हा भयंकर उंच आहे. याच डोंगर रांगेच्या अगदी समतोल वासोट्याची डोंगर रांग आहे, अगदी जवळ आहे. मी जेव्हा इथे आलो, जेव्हा मी सगळं पाहिलं, इथल्या प्रथा, इथल्या आख्यायिका अत्यंत विलोभनीय होत्या खरोखर. आणि निश्चित इथं आल्यानंतर तुमचा जो अनुभव असेल ना, तो मी शब्दात नाही वर्णन करू शकत. इथं प्रत्येकानं या यात्रेचा एकदा तरी आस्वाद घ्याच. आपण यात्रेच्या आता अशा एका ठिकाणी आहे जिथं आख्यायिका सांगितली जाते. या यात्रेचं खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ही विहीर. जशी जशी माणसं वाढतील तशी या विहिरीचं पाणी वाढतं आणि ते आज देखील आपल्याला पाहायला मिळतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपण ते आता विहीर पाहणार आहोत जिच्यामध्ये पाणी वाढलं आहे. पहिल्या जुन्या काळातली जी लोकं होती ती लोकं सांगायची की या विहिरीचं पाणी वाढतं. ती आख्यायिका आहे, ते किती खरं आहे किती खोटं आहे हे माहीत नाही आहे. मात्र इथला जलस्तर जो आहे तो खूप खाली आहे नदीचा, जसं आपण मगाशी ड्रोनच्या एका फुटेजमध्ये पाहिलं. मात्र इथे जे विहिरीचं पाणी येतं आहे ते विहिरीचे पाणी आपण पाहूया. आता त्या आख्यायिकेमध्ये किती सत्य आहे किती कुठली गोष्ट आहे ते आपल्याला माहिती नाही आहे. मात्र या विहिरीचं जे सांगितलं जातं की इथं यात्रेला जेवढी माणसं वाढतील तेवढं या विहिरीचं पाणी वाढतं. हे अद्भुत आहे, हा चमत्कार आहे. आणि अशा जुन्या ठिकाणच्या किंवा अशा ऐतिहासिक ठिकाणची या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला पाहायला मिळतात. हे आपलं सर्वांचं भाग्य आहे. यात्रा संपली आणि आम्ही सर्व परतीच्या प्रवासाला निघालो. जेवढा डोंगर चढला होता तेवढाच आता उतरायचा आहे, त्याच बोटीतून पलीकडे जायचं आहे. आणि अशी काही ही उतेश्वराची यात्रा मी अनुभवली. अप्रतिम होती. एवढंच मी फक्त म्हणेल. जय श्रीराम.